यहाँ इतने अच्छे अगर बुद्धिस्ट हैं, सब कुछ है, तो यहाँ पर एक ऐसा स्कूल बुद्धिस्ट खुलना चाहिए जो पूरे भारत देश के लिए एक एग्जाम्पल बन जाए। हम जाते हैं ना, एक क्रिश्चियन बेस्ड स्कूल है, अरे बच्चा बड़ा अच्छे से इंग्लिश बोलेगा। ये हिंदू बेस्ड स्कूल है, यहाँ अच्छे से पढ़ाई जाएगी। यहाँ ये मुस्लिम बेस है, ये सिख बेस है। मैंने कहा एक ए ग्रेड स्कूल, इंटरनेशनल लेवल का एक स्कूल आप यहाँ बनाने की प्रक्रिया कीजिए, मैं आपका साथ दूंगा। और मैं चाहता हूं वो दिन देखना, ऐसा दिन देखना जब सुबह बच्चे स्कूल पर आए तो जो पहली प्रेयर उनकी होती है वो नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्ध होनी चाहिए। हमारे जिले में बुद्धिज्म बहुत कम है, बहुत कम लोग बुद्धिस्ट तो बहुत ज्यादा है मगर फॉलो बहुत कम करते हैं। मगर आपके आ जाने से, वो गाना है आपके आने से, तो आपके आने से इसके बाद में हमारा जिला महाराष्ट्र का 1 नंबर का बुद्धिस्ट जिला बनेगा और आप सबके मार्गदर्शन में बनेगा, मुझे विश्वास है। जे मान्यवर आहेत ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करते। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर महामानवांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजन करतील अशी मी त्यांना विनंती करते। आजच्या कार्यक्रमाची मुख्य उपस्थिती डॉक्टर भदंत अग्गराहेरा कशप्पा थेरो श्रीलंका, उपासिका आयुष्यमती कौसल्या विक्रम सिंधे मॅडम श्रीलंका, प्रमुख पाहुणे सीएल थूल माजी न्यायमूर्ती साहेब, मुख्य उपस्थिती प्रसिद्ध अभिनेते गगनजी मलिक साहेब, ॲडव्होकेट संतोष तेन्हालीकर, ॲडव्होकेट अश्विनजी थूल साहेब, भदंत पह्याबोधी थेरो साहेब नांदेड, नाना देवकडे संचालक प्रबद्ध युवा इंटरनॅशनल फोरम चंद्रपूर, विपिन तातड साहेब, अविनाश दादा वानखेडे, संदीप बाहू ताजने या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, या सगळ्यांना माझी अशी विनंती आहे की मंचावर उपस्थित सर्व मंडळींनी महामानवांच्या प्रतिमेला हार अर्पण करावं। नंतर आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया। आदरणीय मंच, सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी महामानवांच्या प्रतिमेला हार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी। बुद्धानं 3 प्रकारचे कर्म सांगितलेत ना, एक वाणीचं कर्म सांगितलं, एक कायेचं कर्म सांगितलं आणि एक मनाचं कर्म सांगितलं। आपली वाणी शुद्ध कशानं होते? वाणी शुद्ध कशानं होते? शिव्या दिल्याने वाणी शुद्ध होते का? आपली वाणी पवित्र कशानं होते? तर सम्यक वाणीनं जर व्यवहार केला आपण भगवान बुद्धाने सांगितलेल्या, तर आपली वाणी पवित्र होत असते। मग भगवान बुद्धाने सम्यक वाणीमध्ये काय सांगितलं की माणसाने नेहमी सत्य बोललं पाहिजे, बरोबर? माणसाने नेहमी सत्य बोललं पाहिजे, माणसाने असत्य बोलू नये, माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरू नये, माणसाने सर्वांशी आपुलकीने आणि सौजन्याने वागलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं भगवान बुद्धाने की माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये, त्याचे बोलणे भाषण हे समंजसपणाचे आणि मुद्देशुद्ध असले पाहिजे। आणि जे माणसं या सम्यक वाणीनं व्यवहार करत असतात तर अशा माणसांना धम्माचा भरपूर लाभ होत असतो। जी माणसं नेहमी सत्य बोलतात, असत्य बोलत नाहीत, आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरत नाहीत, सर्वांशी आपुलकीने आणि सौजन्याने वागत असतात आणि अर्थहीन मूर्खपणाची बडबड करत नाहीत, अशा माणसाला आंतरिक शांती लाभत असते। अशा माणसासोबत सदोदित सुख नांदत असते। आणि म्हणून बुद्धाने सांगितलेल्या सम्यक वाणीचा आपण वापर केला पाहिजे। भगवान बुद्धाने सांगितलं की आपली काया शुद्ध कशाने होते? आपल्या कायेला जर आपल्याला शुद्ध करायचं असेल तर काय आंघोळ केल्यानं साबण लावल्यानंच काया शुद्ध होते काय? तर आपल्या कायेला जर शुद्ध परिशुद्ध करायचं असेल तर या देहाने कुणाला
दंडित करून एखाद्या कुत्र्या मांजराला सुद्धा आपण दगड धोंडा मारू नये, त्याला लंगड करू नये, त्याचं रक्त निघल असं आपण त्याला दगडाने धोंड्याने काठीने मारू नये. आपल्या या कायेनं आपण चोरी करू नये, कोणाची वस्तू पडलेली असेल ती उचलू नये. आपल्या या कायेनं व्याभिचार करू नये. माणसाची काया शुद्ध होत असते. साथियों, ज्यावेळेस सिद्धार्थ गौतम बुद्धाने या देशालाच नाही तर जगाला शांतीचा संदेश दिला आणि सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या नंतर या देशामध्ये बौद्ध धर्म मनुवादी व्यवस्थेनं नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अशोक सम्राटाने या देशावरच नाही तर काही जगावर सुद्धा राज्य केले. असे अशोक सम्राटाने या देशामध्ये बौद्ध धर्म वाढवला. साथियो, अरे कितीतरी या ठिकाणी बौद्ध लेण्या काढल्या आणि या देशामध्ये बौद्ध धर्माचं काम चालू केलं. अशोक सम्राटाने ज्यावेळेस काम करत असताना अशोक सम्राटची मिसेस म्हणजे अर्धांगिनी म्हणे, तू कलिंग युद्ध लढू नको, तू देश जिंकलेला आहे पण एक स्टेट सोडून दे. अशोक सम्राटनी ते ऐकलं नाही म्हणून आमची भगिनी अशोक सम्राटची मिसेस पत्नी अर्धांगिनी यांनी स्वतः भिक्खू झाल्या आणि त्यांची मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र हे भिक्खू झाले. अशोक सम्राट राज्य देश जिंकल्याच्या नंतर ज्यावेळेस ते त्यांच्या घरी आले तर त्यांना घरामध्ये कोणी दिसलं नाही, म्हणून अशोक सम्राटाने स्वतः अंगावर चिवर घेतलं आणि बौद्ध धर्माचा प्रचार केला आणि प्रसार केला. साथियो, एवढं मोठं महान कार्य अशोक सम्राटने केलं. अशोक सम्राटाचं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर अशोक सम्राटचा नातू हा बृहदत्त नावाचा राजा या देशावर राज्य करू लागला. ज्यावेळेस बृहदत्ताचा मर्डर पुष्यमित्र शुंग म्हणजे ब्राह्मण, पुष्यमित्र शुंग म्हणजे मनुवादी व्यवस्थेचा माणूस यांनी अशोक सम्राटच्या नाताचा बृहदत्ताचा अवघ्या 14 दिवसामध्ये म्हणजे त्याचा मर्डर केला. बृहदत्ताला स्वतःची कन्या पुष्यमित्र म्हणजे पुष्यमित्राने दिली. आजची म्हणजे एवढी सुंदर होती ती, आजची नटी समजा किंवा हिरोईन समजा, अशी मुलगी त्यांना आपल्या म्हणजे पुष्यमित्र शुंगाना आपल्या राजाला मुलगी दिली आणि त्यांचा अवघ्या 14 दिवसामध्ये मर्डर केला. आणि त्यांनी फरमान काढलं की या देशामध्ये जेवढे भिक्खू असतील, टकले असतील, ज्याचे केस काढलेले असतील, यांचा मर्डर करा, यांच्या जास्तीत जास्त डोके मला आणून द्या, मी तुम्हाला जास्तीत जास्त मोहरा देतो. तर बृहदत्ताचा मर्डर केल्याच्या नंतर आपला भिक्खू संघाला या देशामध्ये मनुवादी व्यवस्थेनं पूर्ण मानाच्या माना कापल्या आणि पूर्ण ते म्हणजे पूर्ण रांगा लागल्या. मग काही भिक्खू स्वतःचा जीव वाचून बाकीच्या देशामध्ये गेले आणि बाकीच्या देशामध्ये बौद्ध समाज वाढला आणि या देशामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धाचा जन्म झाला, अशोक सम्राटचा जन्म झाला, बृहदत्ताचा जन्म झाला. पण या देशामध्ये बौद्ध समाजाला आपल्या जातीच्या लोकांना कलंक लावला. साथियो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला महारा हरिजनाचं आपल्याला बौद्ध केलं. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत, बाकीचं जर तुम्ही ह्या 22 प्रतिज्ञा पाळल्या नाही तर बाकीचा देश मला म्हणाल बौद्ध धर्माचं तुम्ही वाटोळं केलं. संदीप ताजले साहेबांचं काम मोठं काम आहे. ते देशाचे नेते राहिलेत, ते महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिलेत, परंतु त्यांना समाजाची जाण आहे आणि समाजाची जाण असल्यामुळे मागच्या वेळेस असा निसर्गानं घाला घातला होता, परंतु गगन साहेबाचा पाय आणि आपल्या भिक्खूच्या संघाचा पाय या भूमीवर पडल्याबद्दल, या भूमीवर पडल्यामुळे पाणी सुद्धा थांबलं. एवढी आपल्या भगवान गौतम बुद्धाच्या या विचारामध्ये अशी ताकद आहे. बंधुजनो, माणूस मोठा जरी झाला तो कर्तृत्वाने होते,
म्हणून ताजने साहेब हे कर्तृत्वाने मोठे आहेत. ताजने साहेबांचं नाव देशभर आहे. गगन मलिक साहेबांनी सुद्धा त्यांची तारीफ केली की तुमचे विभाग जवळ तुमचं आमचे आयुक्त साहेब त्यांनी सुद्धा सांगितलं की ठणकावून सांगितलं तिच्या कार्यकर्त्यांना की असा लढाऊ कार्यकर्ता पाहिजे, असा स्वाभिमानी कार्यकर्ता पाहिजे, असा समाजासाठी झटणारा कार्यकर्ता पाहिजे. म्हणून ताजने साहेबांचं जेवढं कौतुक करू आपण तेवढं कमीच आहे. या कार्यक्रमाचं संपूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यांनी बुद्ध धम्माला प्रथम क्रमांक देऊन बुद्ध धम्मीय लोकांचं एक फार मोठं संघटन निर्माण झालं पाहिजे आणि आपण कोणाच्याही अंगणात न जाता कोणाच्याही पक्षामध्ये भीक न मागता आपलं स्वतंत्र अस्तित्व कसं निर्माण होईल या प्रचंड विचाराने त्यांनी हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी बुद्ध विहार आहेत त्या त्या बुद्ध विहाराला भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची आवश्यकता आहे त्याचं देखील वाटप त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि आज आपण या ठिकाणी या आपल्या डोळ्यासमोर जे चित्र बघतो आहोत या ठिकाणी डॉक्टर भदंत अगारायरा कश्यपा थेरो श्रीलंका यांची देखील उपस्थिती झालेली आहे. उपासिका आयुष्यमती कौसल्या विक्रम शिंगे ह्या श्रीलंकेहून आपल्या मालेगाव शहरामध्ये आमचे स्नेही संदीपजी ताजने यांनी या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. त्याचबरोबर जे अल्पसंख्याक मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत, हायकोर्टाचे जज राहिलेले आहेत, ते आदरणीय CS थुल साहेब यांची देखील उपस्थिती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तथागत भगवान गौतम बुद्धाची भूमिका नाटकामध्ये किंवा चित्रपटामध्ये करणं कोणालाही शक्य नाही. हुबेहूब भगवान गौतम बुद्धाची प्रतिकृती उभी करून ज्यांनी संपूर्ण देशामध्ये नवे जगामध्ये भगवान गौतम बुद्ध या चित्रपटाच्या माध्यमातून साकारलेला आहे ते आदरणीय कलाकार या ठिकाणी गगन मलिक साहेब हे देखील आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित आहेत. अनेक मान्यवरांच्या आणि भिक्खू संघाच्या उपस्थितीत हा प्रचंड कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. आता या ठिकाणी आपल्या समोर एकच प्रश्न निर्माण झालेला आहे. भगवान गौतम बुद्धाचा विचार आम्ही खऱ्या अर्थानं स्वीकारला पाहिजे, त्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा याचं देखील आपण पालन केलं पाहिजे. आणि कोणत्याही प्रकारच्या जाती पोट जातीमध्ये न विभागता आम्ही सर्व बौद्ध आहोत. बौद्ध म्हणून एक प्रचंड ताकद या जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये उभी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनेक संकट आपल्या समोर आवासून उभे आहेत. आमचं बुद्ध गयाचं जागतिक कीर्तीचं बुद्ध विहार या बुद्धाच्या ताब्यात नसून आजही ब्राह्मण्यवादाच्या ताब्यात आहे. ते भगवान गौतम बुद्धाचं बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे. ही देखील लढाई आपल्याला जिंकायची आहे. त्या दृष्टीने देखील आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं ते संविधान देखील धोक्यात आणल्या जात आहे, नष्ट केल्याचा प्रयत्न केला जात आहे. ब्राह्मण्यवाद हा वरचढ व्हायला लागलेला आहे. पुन्हा क्रांती प्रतिक्रांतीची रूपरेषा आपल्या डोळ्यासमोर दिसते आहे. त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपण सर्व शक्तीनिशी एक होऊन आपण किमान या जिल्ह्यामध्ये तमाम बौद्धांनी एक कर्तृत्ववान नव नेतृत्व ॲडव्होकेट संदीपभाई ताजने यांच्या पाठीशी ताकद उभी करावी एवढीच अपेक्षा करतो. मित्रांनो, तुम्हा सगळ्यामध्ये मी मुंबईवरून उपस्थित राहून तुम्हाला मार्गदर्शन करायला इथं आलेलो आहे. पेशाने मी फौजदारी वकील आहे. बाबासाहेबांबद्दल बोलायचं आहे मला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर तुलना करायची झाली जगामध्ये फक्त एकाच व्यक्तीसोबत ती करता येते.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन, ज्यांनी अमेरिकेचा चेहरा मोहरा बदलला, अशा व्यक्तीसोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुलना करता येते. 1775 मध्ये अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं. 1787 मध्ये अमेरिकेची राजघटना तयार झाली. मित्रांनो, अमेरिकेमध्ये गुलामगिरी होती. काळे लोक होते, तुम्ही पाहिलं असेल टीव्ही मध्ये वगैरे. हे गुलाम होते, यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. परंतु ती गुलामगिरी नष्ट केली, कायद्यामध्ये बदल केला, घटनेमध्ये बदल केला, त्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. ते म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन. परंतु त्याची किंमत त्यांना द्यावी लागली, तेही त्यांच्या हत्येने. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये, मित्रांनो लक्ष द्या, कोलंबिया विद्यापीठ हे जगातलं असं एकमेव असं विद्यापीठ आहे ज्याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायला लोक हे आतुर असतात. विद्वान जे विद्यार्थी आहेत, शिकायची इच्छा असते. अशा कोलंबिया विद्यापीठातील ग्रंथालयात फक्त एकच मूर्ती आहे, ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स हे जगातलं असं मोठं विद्यापीठ आहे, त्याही विद्यापीठातील ग्रंथालयातील एकच तैलचित्र आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्या तैलचित्राच्या खाली लिहिलेलं आहे, एकमेव असा विद्यार्थी ज्याचा आम्हाला अभिमान आहे, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल 1938 ला ज्या वेळेस एक पाश्चात्य लेखक आहेत जॉन गुंटर म्हणून, त्यांनी आपल्या इनसाइड एशिया नावाच्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांबद्दल लिहून ठेवलेलं आहे. बाबासाहेबाच्या घरी आलो मी, बाबासाहेबाच्या घरी आल्यानंतर बघतो काय, त्या व्यक्तीच्या घरात 8000 पुस्तके. जॉन गुंटर लिहितो त्याच्या पुस्तकामध्ये 8000 पुस्तके. ही 1938 ची गोष्ट. 1956 पर्यंत बाबासाहेबांच्या ग्रंथालयामध्ये जवळजवळ 56,000 पुस्तकं होती. असा हा एकमेव विद्यार्थी ज्याच्या घरामध्ये 56,000 पुस्तक आणि त्या पुस्तकासाठी घर बांधलेला व्यक्ती. राजगृह पुस्तकासाठी बांधलेला आहे, हे लक्षात घ्या. अशी आपली विद्यार्थी असलेले बाबासाहेब आंबेडकर. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस ते सुभेदाराचे चिरंजीव होते, शाळेमध्ये जेव्हा ते पहिल्यांदा गेले तर शाळेमध्ये त्यांना आतमध्ये बसायचं परवानगी नव्हती. शाळेतील विद्यार्थ्यांच्या शेवटच्या बाकावरती शेवटी बसायचे, ते खालीच बसायचे. आणि घरून येताना सुद्धा एक छोटीशी चटाई घेऊन यायची. बाबासाहेब हे शाळेतले सगळ्यात हुशार विद्यार्थी, अशी पद्धत होती. हुशार विद्यार्थ्यांनी पुढे बसायचं, पण बाबासाहेबाला ती लागून होती. बाबासाहेब पाठीमागच. बाबासाहेबांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. त्या आत्मचरित्रामध्ये, ते जे आत्मचरित्र आहे बाबासाहेबाच्या जीवनामध्ये हयातीमध्ये प्रकाशित झालेलं नाही, ते 1990 ला प्रकाशित झालं. छोटं खाणी पुस्तक आहे. वेटिंग फॉर द विजा हे बाबासाहेबाचं आत्मचरित्र आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या जीवनीविषयी काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. ती गोष्ट सांगतो. बाबासाहेब आंबेडकर शाळेत असताना त्यांना तहान लागायची, परंतु त्यांना कोणी पाणी देत नसत. त्या जीवनीमध्ये लिहिताना बाबासाहेब बोलतात की ज्या दिवशी शाळेतला शिपाई येईल, पिऊन येईल, त्या दिवशी मला पाणी भेटायचं.
बाबासाहेबांचं जीवन जे आहे ते संघर्षमय आहे. बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिलेला आहे, बुद्ध दिलेला आहे, त्याचं आपण पालन केलं पाहिजे. 22 प्रतिज्ञाचं पालन केलं पाहिजे. हे खऱ्या अर्थाने आपण बौद्ध धर्माकडे वळालो. मला सांगा, तुम्ही सगळे बौद्ध आहात काय? कोण कोण बौद्ध आहे जरा हात वर करा बरं. सगळेजण आहात. बुद्धाच्या विचाराचं अनुकरण करता? कोण कोण करते सांगा. आपली अडचण अशी आहे, आपण पंचशील त्रिशरण ग्रहण करतो आणि काय म्हणतो? सुरा मेर यमच्च पमाद ठाणा वेरमणी. आणि आपला उपासक म्हणते फुकटात 50ची पाचते का कोणी? काय म्हणते? फुकटात 50ची पाचते का कोणी? तर म्हणे बौद्ध उपासक. बाबासाहेबांनी जे तुम्हाला पंचशील दिलेलं आहे त्याचं आचरण झालं पाहिजे. आणि ज्या माझ्या माय मावल्या आहेत, माय मावल्यांनो, बुद्ध धम्म माणूस वाढवू शकत नाही. या देशात आणि जगात जर बुद्ध धम्म वाढवतील तर त्या माझ्या माय बहिणी आहेत. कारण त्यांच्या गर्भात जे बाळ जन्माला येईल त्याच्यावर जर बुद्धाच्या आणि बाबासाहेबाच्या विचाराचे संस्कार असले तर तो 100% बुद्ध म्हणून जगेल आणि पुढची पिढी घडवण्याचं काम करेल. आम्हाला नवीन बुद्धिस्ट समाज तयार करायचा. का करायचा? या देशाचा प्रधानमंत्री जेव्हा विदेशात जातो, या देशात अनेक मुख्यमंत्री आहेत जे विदेशात जातात आणि म्हणतात कि हम बुद्ध के भूमि से आए हैं, हम बुद्ध के माटी से आए हैं. जापान मध्ये जातात, पैसे आणतात बुद्धाच्या नावावर. बुद्धिस्ट सर्किट उभं करू म्हणतात या देशामध्ये, परंतु ते पैसे बौद्धांवरती खर्च होत नाहीत. का? कारण बुद्धाला मानणाऱ्या लोकांचं सरकार ना केंद्रात आहे ना राज्यात आहे. आपण सगळेच्या सगळे आंदोलन करत होतो. काय काय आंदोलन होतं आपलं? महाविहार बौद्ध गयाचं मुक्त करा. अरे जोपर्यंत या देशातले पंडे गायब होत नाहीत तोपर्यंत त्या मंदिरातले पंडे गायब होणं शक्य नाही आहे. जर तुम्हाला कोणाला गायब करायचं असेल तर संसदेमधून यांचे मालक गायब करा. दुसऱ्या दिवशी गायब झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. मग मला गगन मलिक साहेबांनी विचारलं कि आजकल भाई आप क्या कर रहे हो? आप तो किसी पार्टी से ताल्लुक रखते थे. होए जी हाँ, मैं कल भी बहुजन समाज पार्टी का कार्यकर्ता था, आज भी बहुजन समाज पार्टी का कार्यकर्ता हूं और कल भी बहुजन समाज पार्टी का कार्यकर्ता रहूंगा. मेरी नेता कल भी बहन मायावती जी थी, आज भी बहन मायावती जी और कल भी रहेंगी. मेरा नेता कल भी आकाश आनंद जी थे, आज भी है और कल भी रहेंगे. मैं उनको नेता मानता हूं. मगर मेरी जो आस्तिकता है, मेरा जो धम्म है, मैं बाय बोर्न बुद्धिस्ट हूं. बाबा साहब ने हमें बुद्धिस्ट बनाया है. बाबा साहब ने 14 अक्टूबर 1956 को बुद्ध बनाया है और हमारी फैमिली में सब लोग बुद्धिस्ट है. मगर हमारा आचरण भी बुद्धिस्ट वाला नहीं है गगन मलिक साहब. हमारा आचरण भी थुलसा बुद्धिस्टों वाला नहीं है. वो बुद्धिस्टों वाला आचरण हमारे रगों में बहे. इसलिए आपका आशीर्वाद चाहिए, धूल साहब का आशीर्वाद चाहिए, बनंद आगे राज का आशीर्वाद चाहिए. और ये आशीर्वाद हमारे जिले में बुद्धिज्म बहुत कम है. बहुत कम लोग बुद्धिस्ट तो बहुत ज्यादा है मगर फॉलो बहुत कम करते हैं. मगर आपके आ जाने से, वो गाना है आपके आने से, तो आपके आने से इसके बाद में हमारा जिला महाराष्ट्र का 1 नंबर का बुद्धिस्ट जिला बनेगा और आप सबके मार्गदर्शन में बनेगा. मुझे विश्वास है, क्योंकि मैं राजनीति एक तरफ, आजकल मैं राजनीति में नहीं हूं, मगर मेरी आस्था है. आप वैसी ही आस्था मेरी बुद्ध धम्म में है, बुद्ध में है, आप सब लोगों में है. मुझे विश्वास है आप लोग मुझे आशीर्वाद देंगे और बुद्ध धम्म को आगे बढ़ाने के लिए मुझे प्रेरित करेंगे. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. We gather here for Dhamma Chakra Parivartan Din. Dr. Baba Sahib Ambedkar receives Buddha Dhamma Diksha on this day. But till that day, till now, we are Buddhist, but not as Dr. Baba Sahib Ambedkar want us to be. Because people are fighting with each other. No equality, no freedom, no rights, not even education rights. Once he says, जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. Land of the Buddha, they are this meritorious moment
with all of you. मी आज या बुद्ध भूमीवर येऊन भाग्यशाली झालो आहे. Today we remember a very important event, the Dhamma Chakra Pravartan Day, when the great reformer and Bodhisattva Dr. Baba Sahib Ambedkar took refuge in the Buddha, Dhamma and Sangha. आज आपण बुद्ध धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा औचित्य साजरा करत आहोत आणि तो प्रसंग आपण त्याचा आठवण काढत आहोत. By doing so, he opened the path of peace, equality and compassion for millions of people. बुद्ध धर्म घेऊन बाबासाहेबांनी शांततेचा जो मार्ग आपल्याला दाखवला आहे तो सर्वांसमोर आणि आपण सर्वांनी घेतलेला आहे. We also celebrate the Amrit Mahotsava of the Indian Constitution, which stand for liberty, justice and human dignity. आपण आपल्या भारताच्या संविधानाचा आपण अमृत महोत्सव मनवत आहोत जो एक समतेचा प्रतीक आहे. Both the Constitution and the Buddhist teaching guide us to live with equality, kindness and respect for one another. बुद्ध धर्मामध्ये पण संविधानामध्ये दिलेला जो समतेचा जो मार्ग आहे तो पण बुद्ध धर्मामधूनच आलेला आहे आणि बुद्ध धर्मामध्ये पण समतेचाच आदेश आहे. As a monk from Sri Lanka, I feel deep happiness to see how strongly India is keeping the flame of Dhamma alive. श्रीलंकेवरून इकडे येऊन मला हे बघण्यात फार आनंद येतो की भारतामध्ये बुद्ध धर्माचा इतका आदर आणि इतका मोठ्या प्रमाणात बौद्ध उपासक आहेत. This friendship between India and Sri Lanka is rooted in the same sacred teaching of the Buddha, a friendship of peace, understanding and compassion. भारत आणि श्रीलंकेमधला जो संबंध आहे हा पण याच मूल्यांमध्ये जडलेला आहे. शांततेच्या मूल्यांमध्ये जडलेला आहे, मैत्रीच्या मूल्यांमध्ये जडलेला आहे. आणि May this noble gathering bring light to every heart here today. May you all continue to work on the path of wisdom and compassion. May the Dhamma spread from this land to the whole world for the happiness of all beings. आज इकडे जेवढे सगळे जमलेल्या लोकांनी बुद्ध धम्माचा जो प्रचार आहे आणि जो संदेश आहे त्यांच्यावर बुद्ध धर्माचा जो संदेश आहे त्याचा आशीर्वाद लाभावा आणि सर्व सुख शांती आणि समृद्धीमध्ये राहावा अशी मी इच्छा प्रकट करतो. Sabbe sattha bhavantu sukhi tattha. May all beings be well and happy. सर्वांना आनंदाची शुभेच्छा. Thank you so much all of you. Namo धन्यवाद. Buddhaya. एक बार मैं ये जानना चाहता हूं, सुनना चाहता हूं आप सभी के मुख से एक बार जय भीम का नारा ऐसा लगाते हैं कि मालूम चले कि वाकई में हम उतने स्ट्रांग बाबा साहब के अनुयायी हैं जितना इस देश में कोई नहीं है. जय भीम. अभी जोश है, अब ये खाली आप नहीं भीगेंगे, मैं भी भीगूंगा. अब ये हटाइए आप.
मैं सबसे पहले महासंघ जो यहाँ पर आई है उनका आभारी हूँ, उनको आदर व्यक्त करता हूँ। कुछ लोगों ने मुझे जानते हैं, हाँ गगन एक एक्टर है और एक्टिंग करता है, बुद्ध का धम्म प्रचार प्रसार करता है, लेकिन मैं आपको एक दो चीज़ें बताना चाहता हूँ अपने बारे में। मैं एक हिंदू परिवार में पला बड़ा। मैंने रामायण में राम का रोल भी मैंने ही किया है, आपको बता रहा हूँ, और भी बहुत सारे भगवानों का रोल किया मैंने। लेकिन जिस दिन मैंने वो फिल्म की श्री सिद्धार्थ गौतम और भगवान बुद्ध का चरित्र निभाया, उसी दिन मैंने ये तय कर लिया कि मैं बौद्ध धम्म को अपनाऊंगा, और वो मैंने श्रीलंका में अपनाया। बौद्ध धम्म एक ऐसा खजाना है जो हमारे देश में ज्यादातर स्कूलों में या कहीं और खास पढ़ाया नहीं गया। बाबा साहब के बारे में इतना ही जानते हैं कि उनका जन्म जो है 14 अप्रैल को हुआ, उस दिन छुट्टी होती है, और भारत का संविधान उन्होंने लिखा है। इतना ही ए ग्रेड स्कूल में ज्यादातर बताया जाता है, इससे ज्यादा नहीं। ये कड़वी सच्चाई है, ये आपको याद रखना होगा। लेकिन जब मैं यहाँ भारत में आया, मैंने बौद्ध धम्म श्रीलंका में अपनाया। जब मैं भारत में आया और आकर मुझे पता कि आज भारत में अगर बुद्धिज्म जिंदा है तो उसके पीछे केवल एक ही व्यक्तित्व है, वो है बोधिसत्व बाबा साहब अंबेडकर जी। यही नहीं, मैं कभी कभी सोच में पड़ जाता हूं कि जिस इंसान को कभी भी साथ में बैठकर पढ़ने नहीं दिया, खाने पीने नहीं दिया, प्रताड़ना उन्होंने सही, अछूत के लिए जो कार्य किए गए, प्रताड़ना की गई, वो उन्होंने सही, और आज वही इंसान ने उसी देश का संविधान लिख दिया। और यही नहीं, आज जहां उनकी तस्वीर लगती है, भारत देश के प्रधानमंत्री का सर भी उन तस्वीर के आगे झुकता है। ये हमारे बाबा साहब। आज इस वाशिम जिले में मैं जानते क्यों आया हूं? संदीप ताजने जी बड़े चाहत के साथ वो मुझे बोलते कि भाई पॉलिटिक्स साइड में है, लेकिन मैं धम्म का काम करना चाहता हूं, अपने जिले में आपके साथ मिलकर काम करना चाहता हूं। और उनकी मेहनत मैंने देखी, और आज आप सभी के बीच में, बाबा साहब ने कहा था हमेशा एक बच्चा अपने परिवार का आप बौद्ध भिक्षु बनाना। और मैं आज संदीप ताजने जी के साथ ये अनाउंस करता हूं, इस वाशिम जिले में जो भी बच्चा अगर भिक्षु बनकर थाईलैंड या श्रीलंका जैसे देश में पढ़ाई करना चाहेगा 10-15 साल, उसकी पढ़ाई हम फ्री में करवा के देंगे, पूरी ग्रेजुएशन तक। भगवान बुद्ध की मूर्तियां, मैं जब भारत में आया तो मुझे लगा कि मुझे क्या करना चाहिए ताकि बुद्धिज्म का प्रचार प्रसार हो। मैंने सम्राट अशोक को देखा, उन्होंने 84,000 स्तूप बनवाए थे। मैंने कहा कि मैं स्तूप तो नहीं बनवा सकता, सम्राट अशोक तो नहीं हूं, लेकिन 84,000 बुद्ध मूर्तियां दान करने की कोशिश जरूर कर सकता हूं। मैंने जितने विहारों में मैं गया, बहुत सारे विहारों में गया, आप मानेंगे नहीं, वहां 90% विहारों में भिक्षु नहीं है, केवल 10% विहारों में भिक्षु है। धीरे धीरे जो है बुद्धिज्म डाउन जा रहा है, इसलिए भिक्षु प्रोडक्शन करना बहुत ज्यादा आज की तारीख में जरूरी है, और ये कोशिश आप लोगों ने करनी है। इसीलिए मैंने आज अनाउंस किया कि जो भी बच्चा बाहर पढ़ना चाहेगा, भिक्षु बनकर पढ़ाई करेगा, वो हम पढ़ाई फ्री कराएंगे। लेकिन जब वो वापस आएगा तो उसके ऊपर है, चाहे वो भिक्षु बनकर जिए या बिना चीवर के जिए। यही नहीं, इस जिले में जहां आज हम आए हैं, ताजने साहब से मेरा डिस्कशन हुआ। मैंने ताजने साहब को कहा कि आपकी चाहत देखकर मैं भी इंस्पायर हुआ हूं कि आप वाकई में वाशिम में धम्म का प्रचार प्रसार जोरों से करना चाहते हैं, तो मैं आपसे वादा करता हूं कि एक ऐसी शांति परिषद देंगे जहां कम से कम 30-40 देशों के प्रतिनिधि आएंगे और एक मेमोरेबल यादगार यहां पर शांति परिषद दी जाएगी। ये सारे कार्य अब हम आगे करने की ओर बढ़ चुके हैं। लेकिन यहां पर बुद्धिस्ट, ये सारे लोग बुद्धिस्ट, एक बार हाथ खड़ा करें ना। ओके, मैं ना बुद्धिस्ट विहार में गया, मैं बहुत सारे बुद्धिस्ट विहारों में जाता हूं तो मैं देखता हूं,
मैं देखता हूं कि वहां पर लोग बहुत तैयार होके आते हैं, जैसे आप तैयार हुए हैं, जैसे मैं तैयार हुआ हूं, बहुत अच्छे से तैयार होके आते सभी लोग। लेकिन जब मैं उनके विहार में जाता हूं तो विहार की किसी की तो खिड़की टूटी हुई है, कहीं जाले लगे हुए हैं, यहां तक कि फोटो लगी है वो भी, उस पर भी सफाई नहीं हो गई, पंखे पर भी जाले लगे हुए हैं, ये सब देखने को मिलता है। लेकिन जो लोग वहां आए हैं हमारे उपासक उपासिका, उनके कपड़े एकदम सुपर रिन की तरह चमक रहे होते हैं। लेकिन ये प्रश्न आपसे है और ये आपको समझाने भी वाला हूं आज कि याद रखिए, आपकी पहचान, आपके बुद्धिस्ट होने की पहचान, आपके बाबा साहब के फॉलोअर होने की पहचान आपके कपड़ों से नहीं, आपके विहार से होने वाली है। तो अपने आसपास के विहारों का ख्याल करना ये आपकी जिम्मेदारी है। मुझे कहा जाता है कि आप भगवान बुद्ध का देश है, आप बाहर क्यों लेके जाते हैं लोगों को सीखने के लिए? मैं बहुत सारे लोगों को यहां से बाहर लेकर जाता हूं कि वो वहां का विनय सीख सकें, थाईलैंड में देखें कि डिसिप्लिन कैसा है। यहां तो मैं ये देखा है कई बार कि बनते लोगों को भी बुलाने की तमीज लोग, उपासक लोग भूल गए हैं। मैंने कई बार देखा होगा तो ओ बनते जी ऐसे करके भी बुलाते, लेकिन ऐसे नहीं होना चाहिए। श्रीलंका जैसे देश में जाते हैं तो वहां नॉर्मल कुर्सी पर ना बैठकर पहले सफेद चादर रखी जाती है और उपासक 1 फुट थोड़ा सा नीचे होकर उनके स्टूल के उनके सामने बैठा जाता है। ये उनका आदर सम्मान है। मैंने सोचा कि भिक्षु का जीवन भी जीना चाहिए। थाईलैंड में एक चलन है कि अगर कोई आदमी 1 महीने के लिए भिक्षु बनकर वो जीवन जीना चाहता है तो जी सकता है। तो मैं वो थाईलैंड में गया भिक्षु बनने के लिए, और मैं गया 15 दिन के लिए था, लेकिन मैं करीबन 4 महीने थाईलैंड में भिक्षु बनकर रहा ताकि मैं सीख सकूं। पहले दिन जब मैं गया थाईलैंड जैसे देश में, मुझे कहा गया कि सुबह 6:30 बजे आपको भिक्षा मांगने जाना है, थाईलैंड जैसे एकदम टेक्निकल, एकदम आगे बढ़े हुए डेवलप देश में। तो मैंने कहा मुझे कौन आएगा जो सुबह 6:30 बजे भिक्षा देगा? वो कह रहे जो मिलेगी लेकर आना और मिल बांट के खाएंगे, ये यहाँ की प्रतिक्रिया है, तो करना ही पड़ेगा पिंडपात। तो मैं सुबह 6:30 बजे उठा, पहला दिन था, एक भिक्षु मेरे साथ असिस्टेंट, और हम बाहर निकले। आप मानेंगे नहीं, मैं जैसे ही विहार से बाहर निकला कम से कम 300 लोगों की लाइन लगी हुई थी खाना देने के लिए। वो जानते हैं क्यों? क्योंकि उनके मन में आया कि इंडिया से कोई एक एक्टर आया है जो वापस बुद्धिज्म को भारत में लेकर जाना चाहता है, उसका सपोर्ट हम करते हैं, इसलिए वो सारे लाइन बनाकर खड़े थे। 2 घंटे में 500 लोगों का खाना मिला, ट्रक लाना पड़ा खाना लाने के लिए, और उस दिन 500 बनते लोगों ने वो खाना खाया जो 1 घंटे में मुझे मिला। थाईलैंड जैसे देश में सुबह 6:30 से 7:30, 1 घंटे के अंदर। तो ये सिचुएशन तो बाहर के देशों की है। आप ये देखिए, ये हमारा देश, बुद्ध का देश, इसकी हालत क्या है। हम एक ऐसी सिचुएशन से गुजर रहे हैं जहां हमें लगता है कि शायद बुद्धिज्म को दूसरे धर्म के लोग बढ़ने नहीं दे रहे। मैं भाषण सुनता हूं, सब लोग बोलते हैं ना, उन्होंने ये कर दिया, उन्होंने ये कर दिया, ऐसा नहीं किया, हमारे साथ ऐसा नहीं किया। लेकिन कड़वी सच्चाई जब मैं डीप डाउन अंदर घुसा तो मुझे पता चला आज बुद्धिज्म अगर नहीं बढ़ रहा भारत में, उसका कारण कोई और नहीं, उसके कारण हम स्वयं खुद हम लोग हैं जो एक दूसरे की टांग खींचने में लगे हैं। बाबा साहब ने कहा था कि संगठित होकर चलना है, लेकिन हमने अपने आप को कोई ऐसी कसर नहीं छोड़ी, चाहे जाति हो, चाहे रंग हो, चाहे अमीरी गरीबी हो, कितनी सारी चीजों में हम अपने आप को जहां बांट सकते हैं हमने बांट लिया है। तो उसका कारण आज बुद्धिज्म नहीं बढ़ रहा, उसका कारण कोई और धर्म नहीं है, किसी को दोष मत दो, उसका कारण हम ही लोग हैं। जिस दिन हम संगठित हो गए, भारत में बुद्धिस्ट लोगों की पॉपुलेशन केवल 2% है, लेकिन बाबा साहब को मानने वाली जानते हैं कि कितने प्रतिशत है पॉपुलेशन? बाबा साहब को मानने वाली पॉपुलेशन भारत में करीबन 35% है। जिस दिन भारत के सारे अंबेडकराइट लोग संगठित हो गए तो प्रधानमंत्री की कुर्सी पर भी एक बुद्धिस्ट व्यक्ति बैठेगा, याद रखिए। तो यहां पर संगठित होना बहुत जरूरी है। मैंने ताजने साहब से यह डिस्कशन किया कि यहां इतने अच्छे अगर बुद्धिस्ट हैं, सब कुछ है, तो यहां पर एक ऐसा स्कूल बुद्धिस्ट खुलना चाहिए जो पूरे भारत देश के लिए एक एग्जाम्पल बन जाए। हम जाते हैं ना
एक क्रिश्चियन बेस स्कूल है, अरे बच्चा बड़ा अच्छे से इंग्लिश बोलेगा। ये हिंदू बेस स्कूल है, यहाँ अच्छे से पढ़ाई जाएगी। यहाँ ये मुस्लिम बेस है, ये सिख बेस है। मैंने कहा एक ए ग्रेड स्कूल, इंटरनेशनल लेवल का एक स्कूल आप यहाँ बनाने की प्रक्रिया कीजिए, मैं आपका साथ दूंगा। और मैं चाहता हूं वो दिन देखना, ऐसा दिन देखना जब सुबह बच्चे स्कूल पर आए तो जो पहली प्रेयर उनकी होती है वो नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स होनी चाहिए। ये हमारे सपने हैं और ऐसे सपनों को साकार करने के लिए एक जोशीले नेता चाहिए, एक ऐसा आदमी चाहिए जो हमें लीड कर सके। और वो आग, वो चिंगारी मुझे संदीप ताजने में दिखी है, वो कर सकते हैं। लेकिन मुझे लगता है कि आप लोगों के साथ के बिना ये सारी चीजें जो मैं आज आपके सामने कह रहा हूं ये सब नहीं हो सकता। आप ये देख लीजिए कि आप सारे कई जन्मों के आपके पुण्य हैं कि आप बुद्धिस्ट बने। ये कहा गया, ये मैं नहीं कह रहा, ये बड़े बड़े भिक्षुओं ने कहा है कि अगर आप बुद्धिस्ट पैदा हुए इसका मतलब है आपके पिछले कई जन्मों के पुण्य कर्म है। जानते हैं क्यों? क्योंकि पैदा होते ही आपको निर्वाण का जो रास्ता है वो जानना प्राप्त हो जाता है। आपको पता चल जाता है कि मैं बुद्धिस्ट हूं और ये निर्वाण की प्राप्ति ऐसे होगी। ये पुण्य आप लेकर पैदा होते हैं। और अगर आप चिवर पहन लें तो आप समझ लीजिए कि मालूम नहीं कितने जन्मों के पुण्य कर्म आप साथ अपने साथ लेकर आए हैं। एक ना एक दिन जन्म ऐसा आएगा जब आपको निर्वाण की प्राप्ति होगी। तो हम लोग पहली चीज बुद्धिस्ट, हम लोग दूसरी चीज हमारे जो गुरु टीचर हमें जो इंस्पिरेशन देते हैं वो बाबा साहब अंबेडकर हैं, जो कि बोधिसत्व, जो हमारे लिए सर्वोपरि है। वो खून आपकी रगों में बहता है। मैं ये जानता हूं कि बाबा साहब का एक एक बच्चा 10,000 के बराबर है कम से कम। ये बात मैं बहुत अच्छे से जानता हूं, मैंने देखी है। मैं आज यहां पर आपके बीच में आया, देखो जब बात होती है ना, जब मारा की जब पराजय होती है, जब मार हारता है तो ऐसे ही बारिश रुक जाती है और सारा संदेश सब तक पहुंचता है। ये जीत हमारी है आज, और मैं बहुत खुश हूं कि आज आपने बारिश की परवाह नहीं की। ऐसे ही जैसे आज परवाह नहीं की, आने वाले समय में किसी भी कठिनाई का सामना अगर आप जोर से करोगे तो आप ये बात मान लीजिए, संगठित होकर आगे बढ़े तो बाबा साहब का सपना पूरा करना कोई नहीं रोक सकता। ये भारत देश ही नहीं, वो मैं आपको वादे के साथ कहता हूं, शायद मैं रहूं ना रहूं 100 साल 200 साल, ये भारत ही नहीं, ये पूरा संसार बौद्धमय बनेगा। ये आप देख लीजिएगा। बाबा साहब ने तो भारत का सपना देखा था। आज ये धम्म चक्र प्रवर्तन दिन, अमृत महोत्सव 75 साल पूरे, ये हम सब मना रहे हैं साथ में। लेकिन आप ये याद रखिए, जब हम जय भीम बोलते हैं या धम्म चक्र प्रवर्तन दिन मनाते हैं तो हमारे कंधे पर कई जिम्मेदारियां आती हैं। क्या हम वाकई में जय भीम बोलने के हकदार हैं? जय भीम बोलने का हकदार कौन होता है? जो पंचशील का पालन करे, जो अष्टांग मार्ग पर चले, जो संगठित हो, जो शिक्षित हो, उसके पास वो ताकत है कि वो जय भीम बोलने का हकदार बनेगा। ऐसा नहीं है कि मेरे को यहाँ पर तो सारे आके जब मैं बोलूंगा जय भीम और घर पर जाकर एक बोतल ली और बोतल खोल के 2 पैक लगा के आराम से सोए, वो वाला जय भीम वाला नहीं चाहिए हमें। हमें एक सच्चा बुद्धिस्ट चाहिए जो वाकई में जय भीम बोलने का हकदार हो। तो मैं उम्मीद करता हूं, और अगली बार जब मैं यहाँ पर आऊंगा संदीप ताजने जी के पास, तो याद रखिएगा यहाँ पर हम एक बहुत बड़ा कार्यक्रम तो लेंगे ही, लेकिन उस कार्यक्रम के साथ साथ हम बहुत बड़ी कोई अनाउंसमेंट करेंगे जिससे इस पूरे वाशिम जिले का जो है वो फायदा हो सके, खासकर बुद्धिस्ट लोगों का। अरे मेरे से किसी ने कहा कि बुद्धिस्ट रिलीजन नहीं है, मैंने कहा हाँ बिल्कुल नहीं, ये तो एक जीने का तरीका है। तो कहते हमारे तो धर्म है। मैंने कहा बहुत अच्छी बात है, लेकिन मैंने कहा एक बात याद रखिएगा, बुद्ध के धम्म में इतनी ताकत है, आप हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, क्रिश्चियन हो, कोई भी हो, अगर आपने बुद्ध के धम्म को अपने जीवन में ले आए तो आप एक बेहतर हिंदू, बेहतर मुस्लिम, बेहतर सिख, बेहतर ईसाई, इनफैक्ट एक बेहतर इंसान बनकर निकलेंगे। ये बुद्ध के धम्म की खूबसूरती है। तो आज वो धम्म
अपने साथ लेकर हम चल रहे हैं तो मुझे लगता है कि जीत जो है वो हमारी होगी। मैंने ताजने साहब को मूर्तियां दी हैं उन लोगों के लिए जिन्होंने अच्छा कार्य किया है। ताजने साहब को 111 मूर्तियां हमने अपनी तरफ से दी हैं ताकि लोगों का उत्साह बढ़ाएं। और मैं चाहता हूं आने वाले समय में जो जो लोग बुद्धिज्म के लिए काम करें, धम्म के लिए काम करें, उनका सपोर्ट जो है, उनका उत्साह जो है बुद्ध मूर्ति या और भी कोई अच्छी चीज़ों के साथ हमें करना चाहिए ताकि उनका उत्साह और बढ़े। और मैं यहाँ पर आकर एक बौद्धमय भारत की शुरुआत करने वाला वाशिम देखना चाहता हूँ आने वाले समय में, क्योंकि जो जय भीम का नारा मुझे अभी वाशिम में इतने कम लोगों में सुनाई दिया है, तो मुझे वो जो एक बॉर्डर मूवी थी सनी देओल की, वो याद आ गई कि कुछ लोगों ने एक ऐसा नारा लगाया कि उनको लगा कि हजारों लोग यहाँ पर खड़े हैं। तो जो लोग गए हैं या नहीं गए मुझे उससे कोई फर्क नहीं पड़ता, लेकिन ये जो गूंज है ये मुझे लगता है पूरे महाराष्ट्र तक जाएगी। एक बार मेरे जाने से पहले ये गूंज जो है श्रीलंका तक, थाईलैंड तक और पूरे महाराष्ट्र तक गूंजनी चाहिए। लास्ट बार एक बार नारा लगाएंगे, लेकिन नारा ऐसा लगना चाहिए कि सब हिल जाएं, ताकि मुझे भी यकीन हो जाए कि अगली बार जब मैं आऊंगा तो वाकई में एक बड़ा काम यहाँ पर वाशिम से शुरुआत करके जाऊंगा। बोलिए एक बार जय भीम। इथे ह्या देशामध्ये आपण आज ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते म्हणजे भगवान बुद्धाचा जो धम्म 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देऊन ह्या देशातील सर्व वंचित आणि ज्यांना त्यांचं समता माहिती नव्हती, त्यांना आपलं स्वतःचं अस्तित्व माहिती नव्हतं, अशा सर्व तळागाळातील लोकांना 14 ऑक्टोबर 1956 साली 21 वर्ष त्याचा अभ्यास करून 10 ऑक्टोबर 35 पासून तर 56 पर्यंत अभ्यास करून आपला जो धम्म दिलेला आहे समतेचा, एकताचा, बंधुतेचा, त्या धम्माची आपण आज एक विशाल धम्मचक्र परिवर्तन सोहळा आणि त्याचप्रमाणे ह्या भारतातील सर्व लोकांना त्यांचे अधिकार मान्य व्हावे आणि सगळ्या देशातील एक तर बिर्ला असो, टाटा असो, अंबानी असो, अदानी असो, ही एक कोणी असो, तो देखील ह्या देशातील शेवटच्या नागरिकांपर्यंत त्यालाही देखील एक मत आणि एक अधिकार दिला, असं जे संविधान दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी आणि समतेचा, प्रेमाचा आणि भगवान बुद्धांनी जे सांगितलेलं होतं 2570 वर्षापूर्वी, त्या बौद्ध धर्माचा आपल्याला संविधानाच्या माध्यमातून समतेचा जीवनाचा मार्ग सांगितला। त्या संपूर्ण याची आजच्या काळामध्ये जी एक प्रकारे आवश्यकता आहे, हा प्रचार करणं अत्यंत आवश्यक आहे। याचं सर्व काहीतरी केलं पाहिजे। आणि ह्या वाशिम जिल्ह्यामध्ये मी अनेकदा आलो, अनेकदा मी ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी काही अन्य अत्याचार झाले त्यामध्ये काम केलेलं आहे, परंतु इथे मला प्रत्येक वेळी बुद्धिस्ट लोकांची कमतरता जाणवली आणि त्याकरता बौद्ध विचाराकडे मी कोणत्या पक्षाचा आहे, मला काय करायचं आहे, आज मी कुठे आहे, काल मी कुठं होतो, याचा विचार न करता आमचे मित्र संदीप ताजने साहेबांनी परित्राण बुद्धिस्ट फाउंडेशन या माध्यमातून हा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात केलेला आहे आणि त्याला आमचे मित्र गगनजी मलिक यांनी पूर्णपणे साथ दिलेली आहे। खरं म्हणजे इथे एवढं चांगलं भाषण दिल्यानंतर, इतके चांगले आश्वासन दिल्यानंतर गगनजी मलिकनं आता पुन्हा सांगण्यासारखं काही नव्हतं, पण ताजने साहेबांनी त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून इथे आपल्या सगळ्याला उपस्थित केलं। मागच्या 25 मेला असाच पाऊस येऊन मागचा कार्यक्रम आपला रद्द झाला होता, परंतु त्याचं कारण असं मला त्यावेळेस वाटलं आणि आजही वाटते आहे की ज्यावेळी भगवान बुद्धांनी त्यांचा मार्ग शोधण्याकरता तपश्चर्या केली आणि मन एकत्रित करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांना अनेक प्रकारे त्यांच्यावर संकट आणले, त्यांना प्रलोभने दिली आणि सर्व केल्यानंतरही ज्या माराने त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, तसंच 25 मे 25ला झालेला आपला पावसाचा आणि आजचा एकच संबंध दिसते की त्यांना अशी भीती वाटत आहे की संदीप ताजने आणि आमचे मित्र गगनजी मलिक ह्या देशामध्ये वाशिमपासून पुन्हा जोराने भगवान बुद्धाचा धम्म पुढे नेऊन त्याचा जय जयकार केल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून हा इतका त्यांना अडचण आणल्यानंतरही
माझ्या आया बहिणी इथे पावसात चिखलात उभ्या आहेत, चिखलात बसल्या, त्यांना आपल्या कपड्याची किंवा कशाचीच जाण नाही. फक्त माझ्या बाबासाहेबांनी मराठीला धम्म जो आहे त्या धम्माकरता मी कार्य करेल आणि तोच धम्म पुढे नेईल. मी प्रत्येक ठिकाणी सांगतो की माझ्या आया बहिणीमुळेच धम्माला खरे संस्कार मिळतात. आणि खेड्यापाड्यापासून तर शहरामधल्या ज्या काही झोपडपट्ट्या आहेत तिथे देखील आमच्या आया बहिणीमुळेच बुद्ध धर्माला चालना मिळालेली आहे. आणि अशा ह्या कार्यक्रमामध्ये कितीही संकट आले तरी एवढ्या पावसामध्ये तुम्ही इथं उभा राहिल्या आणि तुमचं धैर्य पाहून, तुमची हिंमत पाहून थोडा वेळ पाऊस आला आणि तोही पळून गेला. कारण इथे सगळं आमच्या बौद्ध भगिनी आणि बंधू आहेत. आणि म्हणून वाशिम जिल्ह्यामध्ये खूप जोरामध्ये आपला प्रचार होईल. पण आज तुम्हाला मी एक सांगतोय, बाबासाहेबांच्या बुद्ध धर्मातल्या तुम्ही 4 आकडे लक्षात ठेवा. 3, 4, 5, 8 आणि 22. 3 म्हणजे त्रिशरण, 4 म्हणजे 4 आर्य सत्य, 5 म्हणजे पंचशील, 8 म्हणजे अष्टशील आणि 22 प्रतिज्ञा. याचा तुम्ही हा मंत्र ठेवा. 3, 4, 5, 8 आणि 22. काय लक्षात ठेवून जात? बोला जोरात. 3, 4, 5, 8 आणि 22 प्रतिज्ञा. जय भीम. गगन मलिक फाउंडेशन को मैं धन्यवाद करना चाहूँगी. मैं ज़्यादा समय नहीं लूँगी. इसी बारिश में सब लोग इकट्ठा हो गए हैं और सबके रेस्पेक्ट और बाबा साहेब अम्बेडकर साहब को हमेशा हमेशा याद करूँगी. और उनके दर्शन में, उनके पाथ में सब लोग जा रहे हैं, सब फॉलोअर्स इधर ही है. और सबको धन्यवाद. इसी बारिश में, इसी मौके पे अब हमारे साथ इधर हो. जय भीम.